चला मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत. निखिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपल्याला देताना दिसत आहेत. रितेश या खेळाडूला, कारण की ज्याने सुंदर अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजावली गेले आणि तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. जय अंबिका कर्नाळपाडा हा संघ येणार नाहीये, उपस्थित राहणार नाहीये, म्हणून आपण डायरेक्टली सेकंड राऊंड आपण खेळवणार आहोत. लक्षात ठेवा 2 ओव्हरचा मॅच. चला टॉस साठी या गायत्री माता ससूपाडा संघ आणि यंग मराठा चिंचोडी संघ प्लीज या लवकर, टॉस केला जाईल. आपण टॉस करणार आहोत, कारण की जय अंबिका कर्नाळपाडा हा संघ या ठिकाणी उपस्थित नाही आहे. त्या कारणास्तव आपण डायरेक्टली सेकंड मॅच या ठिकाणी खेळवणार आहोत. नगरसेवक चषक 2026 आणि एका बाजूला आहे न्यू स्टार मडवेपाडा असं लिहिलं गेलं. टॉसची ओळख 2च ओव्हरचा मॅच असेल, लक्षात ठेवा. आदेश न्यू स्टार असं म्हटलं गेलंय आणि न्यू स्टार असं आलेलं आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. मान्य श्री दीपक किरकिरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. प्रथमतः टॉस जिंकला तो म्हणजे ससूपाडा संघाने. आदेशला आपण विचारूया काय स्वीकारतायत. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. 2 ओव्हरचा मॅच आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. आम्ही 30च्या खाली रोखण्याचा प्रयत्न करू. आदेश तुला एक महत्त्वाचा प्रश्न असेल की हे जे आयोजन आहे आणि न्यू स्टार मडवीपाडा संघाचं हे जे नगरसेवक चषक 2026 आहे, ही स्पर्धा तुला कशी वाटते. खूप सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकत असताना गायत्री माता ससूपाडा या संघाने त्वरित घेतलंय ते म्हणजे क्षेत्ररक्षण गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजेच यंग मराठा चिंचोडी या संघाला. कुठेच जाऊ नका, पाहत राहा VTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर, चॅनलवरती युट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण खास करून प्रदर्शन लाईव्ह यांचं कौतुक करावं लागेल, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाहत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच डीजे. प्रथमतः आपण काही मान्यवरांनी या स्पर्धेला मोलाचं हातभार लावलंय, त्यांचं या ठिकाणी खरोखर आभार असेल. त्यांचं नाव या ठिकाणी घेतोय, कारण की प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय भास्कर बुवा भोवर यांच्या स्मरणार्थ सौजन्य आहेत मान्य श्री नितीन भोवर यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ह्या चमचम करणाऱ्या ट्रॉफीज नगरसेवक चषकासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मान्य श्री किशोर डुकले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही खरोखर मनापासून आभार असेल. त्यानंतर मान्य श्री सुभाष भोवर यांच्या माध्यमातून बॉल पुरस्कृत झालेत, त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक आभार असेल. त्यानंतर रोहिदास परेड आणि उदेशवीर यांच्या माध्यमातून सिरीजसाठी सायकल आलेली आहे, त्यांचंही खरोखर मनापासून आभार असेल. त्यानंतर मान्य श्री रोहिदास कानात, त्यानंतर मान्य श्री विनायक मडवी, त्यानंतर मान्य श्री दीपक किरकिरे यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था आणि थंडा जो आहे मॅन ऑफ द मॅच करिता तो आपल्याला पाहायला मिळतो, त्यांचंही आभार. त्यानंतर मान्य श्री नरेश भोईर आणि त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स मला वाटते न्यू स्टार मडवीपाडा या संघासाठी आल्यात, त्यांचंही खरोखर मनापासून आभार असेल. त्यानंतर मनोज गोवारी या साहेबांच्या शुभ हस्ते फ्रुट्स आलेत, केली आल्यात या मॅच करिता, म्हणजेच मॅन ऑफ द मॅच ज्या ज्या वेळेला दिला जाईल त्या त्या वेळेला
ते पाहायला मिळतं आणि आकाश भोईर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इरफान शेख यांच्या माध्यमातून एअरबड्स आल्यात आणि त्यांचंही खरोखर मनापासून हार्दिक हार्दिक आभार. माननीय श्री दामोदर परेड आणि राहुल साठवण यांच्या माध्यमातून कूलर आल्यात आणि त्यांचंही खरोखर मनापासून हार्दिक आभार असेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील माझे साथी समालोचक मित्र, कामण परिसरातील एक बुलंद आवाज मिस्टर अमित शर्मा. ऐकूया त्यांची मधुर वाणी. धन्यवाद प्रिन्स ऑफ पवमन मिस्टर राहुलजी अंधेर. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक पहिलं पर्व आहे या स्पर्धेचा. अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहत आहोत. जबरदस्त मेहनत घेतलेली आहे. विशाल इंगळे, अजित इंगळे सर्व त्यांच्या आयोजकांनी जबरदस्त आयोजन आहे या स्पर्धेचं. नगरसेवक चषक आपण पाहत आहोत या टिवरीच्या मैदानावरती. या स्पर्धेकरता टिवरीचं मैदान स्पॉन्सर्ड केलेलं आहे, त्याबद्दल टिवरी ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच पहिल्या डावाला होईल सुरुवात. गायत्री माता ससुपाडा विपक्षामध्ये यंग मराठा चिंचोडी. पहिल्या डावाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आदेश वळवी बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. जर्सी क्रमांक 1119 प्रदान करून बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. कॉम्बॉक्स एंड कडून तो सज्ज होईल. स्ट्राइक एंडला असेल प्रदीप जाबर, नॉन स्ट्राइक एंडला सतीश जाबर असेल. पहिल्या डाबाला होईल सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॅटचे चेंडू जाईल शॉट लेग क्षेत्रामध्ये, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एका धाबाने अकाउंट ओपन केलेला आहे. प्रदीप याने जबरदस्त बॅटर आहे या संघाचा. सतीश अँड प्रदीप जाबर बंधू मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच, पहिली लढत आपण पाहणार आहोत. गायत्री माता ससुपाडा विपक्षामध्ये यंग मराठा चिंचोडी. आदेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म राऊंड द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. हा प्रकार बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईल मध्ये चेंडूला टॅप केलेला चेंडू जाईल मिड विकेटला, एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एका धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर मिस्टर सतीश जाबर. संघाचा अकाउंट पोहोचवलेला आहे 2 अंकांवरती. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी कसरत करावी लागत आहे गायत्री माता ससुपाडा या संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागतोय. आदेश तयार. नेक्स्ट बॉल. यामुळे सुंदर फटका फ्लिक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या 6 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका अद्यावत केला होता बॅटर प्रदीप याने. चेंडूला पाठवलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी. हा प्रकार बॉल फोर्स केला बॉलला. जबरदस्त फटका क्रॅकिंग शॉट. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. जबरदस्त गीत संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकत आहात. आदेश वळवे फुलटॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली बॉलर झेल कॅरी केलेला आहे आणि पहिली विकेट डाऊन. प्रदीप जाबर बॅक टू द पवेलियन गॉन. जबरदस्त कमबॅक आदेशाच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 12 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र तो विकेट प्राप्त करतोय. प्रदीप जाबर हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका अद्यावत करण्याचा प्रयत्न होता पण तो बॅटची टॉप एज लागले होते. चेंडू सरळ विसावला होता. बॉलरच्या हातामध्ये 5 बॉल टाकून झालेले आहेत. आदेश वळवे
भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. विकेट देखील त्याला प्राप्त झालेले आहे. आता मात्र नवीन बॅटर महेंद्र पवार मैदानाच्या आतमध्ये इंटर होईल. हा देखील एक हार्ड हिटर आणि तंत्रशुद्ध बॅटर आहे या चिंचोडी संघाचा महेंद्र पवार. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती या बॅटरने. 2 षटकार त्याच्या बॅट बंद पाहायला मिळाले होते. आता मात्र त्याला देखील संधी आहे. चांगला खेळ करावा लागेल या ससूपाडा संघाच्या विपक्षामध्ये. 1 बॉलचा खेळ बाकी आहे या ओव्हर मध्ये. आदेश वल्वे सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर. तर स्ट्राईक एंडला असेल मिस्टर महेंद्र पवार. महेंद्र पॉवर जनरेट करावे लागेल. पवार याला पॉवर जनरेट करावी लागेल. स्ट्राईक एंडला असेल आदेश. शेवटचा बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वर कॉम्बॉक्स एंडे सज्ज होईल हा बॉलर. टॉस बॉल खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. षटक संपलेलं पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आहे यंग मराठा चिंचोडी संघाची 1 गडी बाद 12 धावा. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू स्टार स्पोर्ट्स मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 चे शानदार आयोजन आपण पाहत आहोत. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. किरण मसेक हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला सतीश जाबर असेल. पहिला बॉल या षटकातील टाकण्याकरता सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटने सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडू जाईल काऊ कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता बॉलर किरण याने आणि त्या बॉलला पाठवलेले पार्किंग प्लॉट मध्ये सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 18 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. सतीश जाबर नाव फायर. दोन्ही बॅटर जबरदस्त ताकदीचे बॅटर आहेत या चिंचोडी संघाचे. किरण तयार. कमबॅक करावे लागेल या बॉलरला. पहिल्याच बॉल मध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आता मात्र शॉर्ट पुल केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सतीश या बॅट पदना होताना दिसत आहे. जबरदस्त ताकदीचा बॅटर आहे या संघाचा सतीश जाबर. बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी अद्यावत केलेले आहेत. ऑन साइडला संघाची धावसंख्या 24 अंकांवरती पोहोचले गेलेले आहे. आता मात्र 4 बॉलचा खेळ बाकी असेल. या दुसऱ्या ओव्हर मध्ये कमबॅक करावे लागेल बॉलर किरण याला. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. षटकातील नेक्स्ट बॉल राईट राऊंड विकेटने. आता मात्र स्टंपच्या भरपूर बाहेर. नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. केलपटीच्या बाहेर चेंडूला पिच केला होता बॉलर किरण याने. प्रेशर मध्ये येतो हा बॉलर. भरपूर धावा त्याने खर्च केलेला आहेत. आता मात्र फ्रेड बॉल असेल. टाकण्याकरता सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वर किरण मसेक. कमबॅक करावं लागेल. आत्मविश्वास वाढावा लागेल या बॉलरला. भरपूर धावा त्याने खर्च केलेले आहेत. फुल टॉस बॉल. हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी बॅक टू बॅक तिसरा षटकार. धन्यवाद डीजे. या प्रकारे बॉलिंग करून चालणार नाहीये. समोर बॅटर आहे मिस्टर सतीश जाबर. त्याच्या बॅट मधनं एकंदरीत 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या
ऑन स्कोर कार्ड 31 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सतीश जाबर याच्या माध्यमातून बॉलर तयार. स्ट्राईक मात्र त्याने चेंज केलेले आहे. ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल सुंदर फटका शॉट ऑन पुल केला बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. चाबूक शॉट पाहायला मिळतोय ऑन साइडच्या दिशेने. सतीश याच्या बॅटपतनं संघाची धावसंख्या 37 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. किरण तयार. अजून एक सुंदर फटका. चेंडू जाईल आर पार सीमा बार. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. सलग 5 बॉल मध्ये 5 षटकार आलेले आहेत. सतीशच्या बॅट मधनं किरण मसेक शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस कडक शॉट ऑन साइडला करारा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा या 6 आलेला आहे हा सुंदर षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या एकंदरीत 49 अंकांवर पोहोचले गेलेले आहे आणि 50 धावांचं लक्ष असेल गायत्री माता ससूपाडा या संघाला. 2 ओव्हर मध्ये 50 धावांचं लक्ष असेल. जबरदस्त बॅटिंग राहिलेली आहे सतीश याची. त्याच्या बॅट मधनं एकंदरीत 6 बॉलवरती 6 षटकार आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग केली. शेवटपर्यंत नाबाद राहिला हा बॅटर. 37 धावा त्याने बनवलेले आहेत. 7 बॉल त्याने फेस केले. जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. यंग मराठा चिंचोडी संघाचा बॅटर आहे मिस्टर सतीश जाबर. संघाची धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल गायत्री माता ससूपाडा या संघाला. यानंतर होणारा मॅच जय मल्हार खोलांडे वर्सेस आझाद स्पोर्ट्स वसई. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आझाद स्पोर्ट्स वसई त्यानंतर जय मल्हार खोलांडे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल दोन्ही संघाला आपला कर्णधार पाठवून द्यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. जबरदस्त बॅटिंग राहिली या सतीश याची. 49 धावा बनवलेल्या आहेत पहिल्या इनिंग मध्ये. 50 धावांचं लक्ष असेल गायत्री माता ससूपाडा या संघाला. त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केले जाईल ससूपाडा संघाच्या माध्यमातून किंवा त्यांना रोखण्याकरता कशा प्रकारे यशस्वी होतील गायत्री माता यंग मराठा चिंचोडी हा संघ हे ऐकवण्याकरता सज्ज होतील. मायक्रोफोनवर द ग्रेट व्हॉइस ऑफ पोमन मिस्टर राहुल अंधेर. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहताय न्यू स्टार मडवीपाडा आयोजित नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेकरता आलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला टॉस देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे कारण की जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि आझाद वसई दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. काय जबरदस्त दमखम दाखवणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सतीश जाबर आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम या मैदानावरती जणू 2 ते 3 फलंदाजांनी केलाय. मात्र हा फलंदाज आजच्या घडीला सध्याच्या घडीला सतीश जाबर 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचण्यासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल सतीश जाबरचा.
जबरदस्त स्ट्रोक समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त एकच धाव. इथून सतीश जाबरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की 2 ओव्हरचा मॅच, 2 ओव्हरच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये जी झालेली फलंदाजी आहे ती जबरदस्त आहे. आदेशचा हा बॉल उंच जास्त, लांबी कमी, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक देणार हमी आणि यावेळेला पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू यावेळेला मिळवून देणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर सतीश जाबरच्या ओव्हर मध्ये जाईल ही पहिली विकेट. थँक्यू सो मच डीजे. 50 धावा बनवायच्या आहेत, म्हणजे एका षटकामध्ये 25 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. इथे सतीश जाबर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हुक केल्या बॉलला आणि स्टँड मध्ये बुक केलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी आलाय ह्यूज 6. ग्लोरियस शॉट. थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, वेगावरती स्वार होते गोलंदाज, मात्र त्याच्यावरती फलंदाज हावी झाले आणि ते चेंडूला बरोबर खेळून काढलं. ते म्हणजे फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर 6 धावांसाठी. आता हा जर बॉल बघितला तर पुढे टाकलाय. फलंदाजाला सरप्राईज करणारा हा बॉल समोर खेळले. स्वतः फाऊल थ्रो मध्ये गोलंदाजाने हा चेंडू पुश अडवला गेलाय आणि तिथून जर विचार केला तर फक्त एकही धाव या चेंडूवरती आली नाहीये. चांगलं षटक आतापर्यंत सतीश जाबरचा. फलंदाजी चांगली राहिली, आता गोलंदाजी चांगल्या पद्धतीची होते. बघा, एक षटकार खेचला, त्यानंतर येणारे जे 2 चेंडू होते ते निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा हा बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज धावतायत. सतीश जाबर चुकी करणार नाही आहेत, कारण की आउटफील्ड मधला एक जबरदस्त सुपरलो खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर सतीश जाबर हा दुसरा फलंदाज बाद आणि सतीश जाबरच्या नावावरती ही दुसरी विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू सो मच डीजे. लक्षात ठेवा, आज जर विचार केला तर जय अंबिका कर्नालपाडा संघ नाही आहे. त्यानंतर मला वाटतंय आझाद वसई हा संघ सुद्धा नाही आहे आणि चिरमई कासार वडवली हा सुद्धा संघ नाही आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 3 जे संघ आहेत महत्वाचे ते नाही आहे. त्यामुळे प्रत्येक संघ जे आज खेळणार आहेत या क्रीडा नगरीमध्ये त्यांना विनंती असेल की आपला संघ घेऊन त्वरित या, जेणेकरून पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या व्यवस्थितरित्या या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. विनंती असेल, कारण की आज महत्वाचा दिवस आणि या महत्वाच्या दिवशी 3 संघ येणार नाही आहेत आणि उपस्थित राहणार आहेत. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे नाराज आहेत. विचार केला तर मग महेंद्र पवार हातामध्ये चेंडू येतच नाहीये. इथून विचार केला तर एकच धाव मिळेल आणि धावसंख्या बघितली तर मग जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या अंकावरती. इथून भरपूर धावसंख्येची अजून गरज आहे. 38 धावा हव्यात. ऑप्टिकच्या जास्त बाहेर टाकलाय का बॉल, विचार केला पंचांनी, थोडासा वेळ घेतला आणि हा चेंडू बघितला तर मग वाईट म्हणून घोषित केला. वाईट धावसंख्येने संघाची धावसंख्या ऍड होईल. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 13 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो म्हणजेच
2 अद्यापही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. आज प्रदीप आणि सतीश या 2 बंधूंचं कौतुक असेल. जबरदस्त खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. तेवढंच कौतुक असेल रितेश, ज्या पद्धतीची गोलंदाजी त्याने हाताळलंय मैदानाच्या आतमध्ये. कमी धावा देण्यासाठी माहिर आहे आणि इथून आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम नेहमी करत आलाय. वेगवान बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, काय जबरदस्त लेंथ पाहायला मिळते. रितेश दांडेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीच्या मार्कवरती. सातत्यपूर्व गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजित इंगले यांचं सुद्धा आगमन झालंय. मुख्य आयोजक या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथे हव्यामध्ये बॅटची लिडिंग एज, मोठी कडा, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे मात्र धक्का क्रमांक असेल तो म्हणजेच तिसरा फलंदाज बाद मिस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेम बॅक टू द गाउट. थँक्यू सो मच डीजे. आतापर्यंत पूर्णपणे पकड जी होती ती मजबूत केलं यंग मराठा चिंचोडी संघाने. का तर मग पहिल्या डावाचा विचार केला तर त्या ठिकाणी सतीश जाबरचं कौतुक असेल. ज्या पद्धतीची रोखोक फलंदाजी झाली, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले आणि एक कारनामा जो होता, जो रेकॉर्ड होता तो आपल्या नावावरती स्वतः घेतलाय सतीश जाबरनं. तिथून गायत्री माता ससुपाडा संघ थोडासा बॅकफुटला जाताना